ठाकरेंचे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील आणि वरुण सरदेसाई यांनी ओमराजे निंबाळकरांची मध्यरात्री भेट घेतली। तिघांमध्ये 1 तास चर्चा झाली। तर ओमराजे पक्षात राहावे यासाठी मनधरणीचे प्रयत्न सुरूच राहणार अशी प्रतिक्रिया कैलास पाटील यांनी दिली आहे। आम्ही प्रयत्न करतोय, आमचे प्रयत्न चालू राहणार आहेत एवढंच। पण काय चर्चा आज मोठा झटका खरं तर त्यांना कोर्टाने दिलाय असं देखील म्हणलं जाते आणि एका वेगळ्या इमोशनल टेन्शन मध्ये सुद्धा आहेत आणि काय ते तो पण विषय आहे, कारण त्यांनी 20 वर्ष ज्या गोष्टीसाठी संघर्ष केला त्यांना न्याय मिळालेला नाही, तो पण विषय। आणि सन्मान्य पक्षप्रमुखांचा जो काही निरोप होता तो आम्ही घेऊन त्यांच्याकडे आलो होतो। पण तुम्हाला विश्वास आहे मनधरणीचा? आम्हाला तर विश्वास आहे। मैत्री निभावतील असं वाटतंय का? उद्धव साहेबांच्या बाबतीत त्यांची जी भावना आहे, काल ही तीच होती, आज ही तीच आहे आणि उद्या ही तीच, म्हणजे तीच असावी किंवा तीच राहील असं आम्हाला वाटतं। ते पक्षासोबत असतील असा विश्वास आहे आम्हाला। नाही, बाकी काय नाही, आम्ही साहेबांचा निरोप घेऊन फक्त आलो होतो। पण कधीपर्यंत निर्णय देण्याची शक्यता आहे? नाही, सांगतो म्हणले ते, आता उद्या एका दिवस द्या म्हणले ते, काय होतं। उद्धव साहेबांची काही त्यांची बोलणी होणार आहे असं काही आहे? नाही, उद्या 1 दिवस द्या म्हणून सांगितले त्यांनी, त्यानंतर ठरवू आपण काय। पवनराजे हत्या प्रकरणाच्या निकालानंतर ओमराजेंच्या कुटुंबाची विचारपूस करायला पक्षाच्या वतीने भेट घेतली अशी प्रतिक्रिया ठाकरेंचे आमदार वरुण सरदेसाई यांनी माध्यमांना दिली। ओमराजेंसोबत विविध विषयांवर चर्चा झाली असंही सरदेसाई म्हणाले। आमचे आमदार कैलास पाटील, आम्ही दोघांनी त्यांची भेट घेतलेली आहे। सविस्तर आमची काही वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झालेली आहे। सगळ्या गोष्टी काय माध्यमांसमोर बोलण्याची गरज। आजही ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल चिन्हावर निवडून आलेले धाराशिवचे खासदार आहेत। त्यांनी राजकारणामध्ये ज्या विषयाकरता उडी घेतली, त्यांनी पहिली निवडणूक लढले तेव्हा ते आमदार झाले, शिवसेनेकडनं झाले, 3 वेळा खासदार झाले। ज्या विषयाकरता जो अट्टहास होता त्याचाच निकाल लागला त्यांच्या वडिलांच्या हत्येसंदर्भात, आणि तो निकाल लागल्यानंतर त्यांचा संपूर्ण परिवार त्यांना जो धक्का लागलेला, या सगळ्या संदर्भात चर्चा करायला मी आणि आमदार कैलास पाटील इकडे आलेलो। मी परत एकदा सांगतो, ज्या ज्या विषयांवर चर्चा झाली ती जर तुमच्या समोर करायची असती तर आम्ही उघडच भेटलो असतो ना। धन्यवाद। रात्रीच्या अंधारात वरुण सरदेसाई आणि सहकारी तोंड झाकून इकडे आले। ओमराजे निंबाळकरांच्या भेटीवरून शिंदेच्या शिवसेनेचे नेते किरण साळी यांनी टीका केली। एकीकडे शिव्या द्यायच्या आणि दुसरीकडे निम्म्या रात्री येऊन पाया पडायचं असं किरण साळी म्हणतात। ठाकरेंच्या सेनेचे आमदार कैलास पाटील आणि वरुण सरदेसाई यांनी ओमराजेंच्या मनधरणीसाठी घेतलेल्या भेटीवर किरण साळी यांच्याकडून ही प्रतिक्रिया देण्यात आली। ऑपरेशन टायगरच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी राजकीय खळबळ उडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे युवा सेनेचे पदाधिकारी किरण साळी सध्या आपल्या समवेत आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या घरी अगदी मध्यरात्री आमदार कैलास पाटील आणि आमदार वरुण सरदेसाई यांनी भेट दिलेली आहे। आपण पण या ठिकाणी उपस्थित होतात। नक्की काय चर्चा झाली आणि या अनुषंगाने काय गोष्टी समोर आल्या? बघा ना, रात्रीच्या अंधारामध्ये गाड्या बदलून, कपडे बदलून, तोंड झाकून वरुण सरदेसाई आणि त्यांच्याबरोबरचे सहकारी इथं आले। एकीकडे खासदारांना त्यांच्या विश्वप्रवक्ते संजय राऊत गद्दार, खोके, अश्लील घाणेरडे अशा शिव्या देतात, आणि दुसरीकडं वरुण सरदेसाई आणि त्यांची बाकीचे सहकारी अंधाऱ्या रात्री गुपचूप भेटून त्यांच्या पाया पडायला येतात। म्हणजे किती विचारांनी आणि किती त्यांची काय पातळी खाली गेली बा, की एकीकडे शिव्या द्यायच्या आणि दुसरीकडे निम्म्या रात्री येऊन गाड्या बदलून खासदारांच्या पाया पडायच्या। हे सगळं आम्ही आज उघड्या डोळ्यांनी पाहिलं, सगळ्या पुणेकरांनी पाहिलं, आमच्या शिवसैनिकांनी पाहिलं। आता त्यांनी किती हातापाया पडले तरी मला तर वाटत नाही की मिशन टायगर हे सक्सेसफुल झालेलं आहे आणि ते असंच पुढे राहील। कॅमेरामॅन सुशांतराव सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून इन मराठी, पुणे।